महिलांना आरोग्य आणि जीवन जगण्याचा अधिकार आहे. आनंदाचा शिधा महिलांना साडी ही योजना सरकारने सुरू केली. आईचे नाव दाखल्यावर सुरू केले. मातृशक्तीचा सन्मान करणे हा सरकारचा हेतू होता. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे हे सामर्थ्य लाभले. संपत्तीच्या वाट्यात महिलांना मानाचे स्थान सरकारने मिळवून दिले. सरकार जनतेसाठी काम करत असल्याने पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या 4ही उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केले. जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने भव्य महिला स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकारातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान येथे आयोजित महिला मेळाव्यात हजारो महिला उपस्थित होत्या. महिला मेळाव्यास हडपसर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, महायुती उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पत्नी कल्पना आढळराव पाटील, सहसंपर्क प्रमुख सुदर्शन त्रिगुणाईत, गीतांजली ढोणे, उपशहर प्रमुख संतोष राजपूत, कलाताई पांढरे, सारिका पवार, अयोध्या आंधळे, विकी माने, अमर घुले, अभिमन्यू भानगिरे, आशा यादव, महिला उपशहर प्रमुख सोनाली राजपूत, युवती सेना महिला सलोनी गुंजाळ यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिला सक्षमीकरण, आईचे नाव लावण्याचा सुधारित नियम करून महिलांचा स्वाभिमान जगण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि विकसित भारतासाठी पुणे लोकसभेच्या 4ही महायुतीचे उमेदवार निवडून दिले पाहिजे. नाना भानगिरे शिवसेना सोडणार ही अफवा उभाटा सेनेने सोडली. प्राण असेपर्यंत कोणतेही पद मिळाले नाही तरी एकनाथ शिंदे यांना सोडणार नाही असा विश्वास आयोजक नाना भानगिरे यांनी व्यक्त केला. महिलांसाठी अनेक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केल्या आहेत. महिला स्वावलंबी व्हाव्यात म्हणून कर्ज, रोजगार आणि वैद्यकीय योजना सुरू केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी राज्यामध्ये मोठे काम केले. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संसदेत महिलांसाठी आवाज उठवला. पाणी समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. महायुतीच्या 4ही उमेदवारांना निवडून द्या, पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करा असे आवाहन कल्पना आढळराव पाटील यांनी केले. नाना भानगिरे बाहुबली नेते, जिल्ह्यामध्ये चांगलं काम करण्यासाठी त्यांना संधी आहे. शिवसेनेमुळे महाराष्ट्र, मोदींमुळे देश सुरक्षित आहे. नाना कधीही मुख्यमंत्री शिंदे यांना सोडणार नाहीत. त्यांच्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये शिवसेना बळकट आहे. त्यांना भविष्यात राजकारणात खूप संधी आहे असे गौरवोद्गार उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी काढले. पर्वती भागातील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र जोशी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह डॉक्टर नीलम गोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आभार निकिता भंडारी यांनी मानले. म्हणजे मतदान हा सगळ्यात मोठा अधिकार आहे आणि स्त्रियांचा सन्मान म्हणजे स्त्रियांचा अधिकार. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अनेक कायदे केलेत, योजना केलेल्या आहेत, पण त्याचा फायदा घेण्यासाठी स्त्रियांचं पहिलं पाऊल म्हणजे मतदान करणं असतं. आणि त्यामुळे मी महायुतीच्या सर्व उमेदवारांना 4ही जणांना निवडून द्यावं. तसंच इतर भागात जे कोणी नातेवाईक असतील तर आमच्या अजेंड्यामध्ये किंवा आमच्या भूमिकेमध्ये आम्ही महिलांच्या बचत गटांना चालना दिलेली आहे. 15,000 रुपये जे भागभांडवल होतं ते 30,000पर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर आईचं नाव मुलाच्या नावाला लावणं जे ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय आहे की जो पिढ्यानपिढ्या त्याचा मुलांना मुलींना अभिमान वाटेल आणि पतीलाही कौतुक वाटेल, आपल्या पत्नीचं नाव आपल्या सोबत आहे. मालमत्तेमध्ये स्त्रियांना अधिकार देण्याचा विषय आहे. या दृष्टिकोनातून महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावं की जे इथल्या प्रश्नांसाठी सातत्याने सहकार्य करतील. प्रमोद नाना भानगिरे यांनी खूप वर्ष इथे काम केलेलं आहे. त्यांनी हॉस्पिटल उभारलेलं आहे, बाकीची कामं केलेली आहेत. त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतक्या मोठ्या इमारती उभ्या राहून हडपसरचं पूर्वी जे एका छोट्या गावाचं स्वरूप होतं ते आज अगदी परदेशाचं शहर वाटतं. पण अजून काही लोकांचे सगळे प्रश्न कधी सुटलेले नसतात. ते सोडवण्यासाठी आपल्याला अजून उद्योग पाहिजे. मला आत्ताच एक निवेदन आलं की RT मधून अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना संधी मिळत नाहीये. या सगळ्या मुद्द्यांवरती मी इलेक्शनच्या नंतर म्हणजे 4 जूनचा निकाल लागल्यावर त्याचा पाठपुरावा करीन. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये कल्पनाताईंना आम्ही सांगितलेलं आहे की 4ही उमेदवार निवडून आल्यावर त्यांचा सपत्नीक इथे सत्कार नाना भानगिरे ठेवणार आहेत आणि बाकी आमच्या पुणे शहरातले जे लोक आहेत त्यांचाही फार चांगला सहभाग. मुळामध्ये असं की त्यांचं काही पंतप्रधानांशी बोलणं झालं असेल आणि त्यांनी पुण्याच्या सभेमध्ये जे खासदार शिवाजीराव आढळराव बोलले सगळं, तर त्याचा पाठपुरावा माझ्या माहितीप्रमाणे मोदी साहेब मराठी चांगलं समजतात, मराठी म्हणी वापरतात. पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीचा भक्तिभाव त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे केंद्रामध्ये केंद्राची प्रेमळ नजर महाराष्ट्रावर आहे. आणि त्याच्यामुळे आढळराव दादा जो निधी म्हणतायत तो निधी त्यांना कुठलाही नाटक सिनेमा स्वतः न करता जनतेपर्यंत पोहोचवता येईल. तोचा प्रश्न विचारला. इथे मला मुद्दाम सांगायला पाहिजे की उलट काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना खूप त्यांची कोंडी केली होती.
त्यांना निवडून आणायला विरोध केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की काँग्रेस हे जळतं घर आहे आणि त्यांनी राज्यघटना तयार केल्यानंतर हिंदू कोड बिलाच्या संदर्भात हिंदू महिलांना न्याय मिळावा. हिंदू सगळे जे कायदे आहेत, मिताक्षर आणि दायभागा म्हणून असतात, एका प्रांतामध्ये एक कायदा आणि दुसऱ्या प्रांतात दुसरा कायदा होता. तो स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं संहितीकरण केलं. परंतु ते हिंदू कोड बिलाला सुद्धा विरोध जे लोक करत होते त्या पार्श्वभूमीवरती शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना राजकीय त्यांचा पराभव करायचं काम सातत्याने काँग्रेस करत आलेली आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की राज्यघटना बदलणं वगैरे ही जी सगळी चर्चा आहे ही संपूर्णपणाने लोकांच्या मध्ये संभ्रम तयार करण्यासाठीची चर्चा आहे, याच्यात काही शंकाच नाही. मुळात असं आहे की काही गटबाजी वगैरे म्हणणारे जे लोक असतात ना, त्यांची इच्छा असते की पाण्यामध्ये एक दगड मारून बघायचा, त्याच्या काय प्रतिक्रिया असतात. आणि चालती जी गाडी असते ना, त्या गाडीवरती एखादा दगड पडला तर काच फुटली तरी त्यांना समाधान वाटतं, अशी लोक असतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपण हे काम करत असताना एक वेगळ्या प्रकारच्या भूमिकेतून उजवी डावीकडे या गोष्टी न बघता चांगल्या ध्येयापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. आणि मी माझा स्वानुभव सांगते, ज्या वेळेला मला मी विधान परिषदेत निवडून गेले किंवा ज्या वेळेला एखादं पद मिळालं, त्याच्या आधी मला कोणीतरी खूप विरोध करायचा. त्यामुळे हल्ली मला कोणी विरोध केला की फार आनंद होतो, याचा अर्थ माझी प्रगती होणार आहे. हे राजकारणामध्ये अपरिहार्य असतं असं मला वाटतं. पुणे शहरातली महिला आघाडी ही दिसली पाहिजे आणि महिला आघाडीला चारही उमेदवाराचं काम एकजुटीने केलं पाहिजे. मग पुणे जिल्ह्याचे चारही उमेदवार, मग शिरूरचे आमचे शिवाजीदादा आढळराव पाटील असन, पुण्याचे मुरली मोहोळ असन, मावळचे श्रीरंगाप्पा बारणे असतील आणि बारामतीच्या सुमित्रादा अजितदादा पवार असतील, या चारही उमेदवारांना बारामतीचं 7 तारखेला आणि आपले राहिले 3 हे 13 तारखेला या तिन्ही मतदार चारही लोकसभेमध्ये महिला तळागाळापर्यंत आदरणीय केंद्र शासनाचं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं काम, त्याचबरोबर महायुतीने हे 17 ते 18 महिन्यासाठी मध्ये जे महिलांसाठी निर्णय घेतलेत, हे महिलांसाठी घेतलेले निर्णय जनसामान्य आणि सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि मतामध्ये रूपांतर झाले पाहिजे. त्या हेतूने आज हा पुणे जिल्ह्याचा हा महिला मेळावा शिवसेना पक्षाचा आणि त्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेने नेत्या नीलमताई गोरे या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी आल्या होत्या. दादासारखा एक तळमळीचा कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्त्याला घेऊन जाणारा उमेदवार शिवाजीदादा आढळराव दर रविवारी जनता दरबारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा आणि त्याचबरोबर गावागावामध्ये त्यांचे असलेला जनतेचा असलेला संपर्क आणि त्याचबरोबर त्यांनी लोकसभेमध्ये उठवलेला आवाज, असंख्य कामाच्या जोरावर पुन्हा एकदा दादा मला वाटते पुन्हा लोकसभेमध्ये दिसतील. खोटी आहे. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हायच्या आधीपासून मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर खोटी आपाकुनी ते करून काहीतरी उबाटा गाठाने दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून मी मागाशी भाषणातच सांगितलं, त्यांना उत्तर न देता मी जोपर्यंत माझ्या श्वास आहे तोपर्यंत मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याच बरोबर आहे. कुणीतरी खोट्या अफवा आणि काहीतरी व्हॉट्सअपला हे टाकून काहीतरी दिशाभूल करण्याचं काम करत असन, मोठेपणा व्हायचं काम करत असन तर त्याच्याकडे कोणीही लक्ष देऊ नये, मी असं कार्यकर्त्यांना सांगितलंय. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव